हाय हॅलो नमस्कार, मी कादंबरी आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. तर आज की नाही आम्ही बनवणार होतो लापशी. तर ही लापशी की नाही गव्हाच्या ह्याच्यापासून बनवलेली आहे. तर ह्याच्यामध्ये सुंठ, बडीशेप आणि विलायची टाकून मस्त वाटण करून घेतलं. आणि ही लापशी ना गुळापासून बनवणार होते. तर दरवेळेला मी बनवते, पण प्रत्येक व्यक्तीची नाही खासियत असते. त्या पदार्थाला त्याच व्यक्तीच्या हातची चव जास्त येते असं मला तरी वाटतं. सो मी माझ्या सासूबाईंना सांगितलं की तुम्ही आज लापशी तुमच्याच ह्यानं करा किंवा मला सांगा कसं करायचं आहे ते. तर त्यांनी थोड्या वेगळ्या पद्धतीने हे केलं. आणि मी आयुष्यात पहिल्यांदा हे पाहिलं की गोड पदार्थामध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकावं लागतं, त्यामुळे जास्त छान चव येते. आणि मग अशा प्रकारे छान लापशी तयार होते. आमच्याकडे की नाही अशी पद्धत आहे की जे पाणी पाजतात त्यांना वेगवेगळा काहीतरी पदार्थ खाऊ घालायचा असतो. सो हे केलं होतं मी. आणि उन्हाळ्यामुळे अशी गुलाबाची अशी अवस्था झाली आहे. म्हणजे फुलं खूप होते पण सुकून गेलेत आणि 1-2च फुलं अशी ताजी टवटवीत होती. आणि वारा इतकं सुटतंय ना की त्या वाऱ्यामुळं वरती बांधलेली वेलसुद्धा जुईची खाली कोसळली होती. आणि हा असा सरडोबाचं सुद्धा आम्हाला दर्शन झालं आहे. त्याच्यानंतर मग थोडीशी साफसफाईसुद्धा घराची करून घेतली. खरंच शेतामध्ये की नाही एक वाऱ्याची झुळूक आली की नाही तरी सगळं अख्खं घर धुळीनं पूर्ण माखलं जाते. आणि इथं सासूबाईंचं हरभरा नीट करायचं काम चाललेलं होतं. आणि संध्याकाळच्या वेळेला हे असं इतकं छान सुंदर रम्य वातावरण तयार झालेलं होतं. आणि अजून एक नवीन गोष्ट सांगू तर आमच्या आंब्याला की नाही पाड लागले. तर हे 4 पाड आणून ठेवलेले होते. तर त्यातलं एक पाड आम्ही दोघांनी एक धुवून घेतला आणि खाल्ला. चला बाय.